नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? मजेत तर आहात ना? तर या जगात प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपलं म्हातारपण सुखात जावावे, आपल्याला कुठल्याही शरीरपीडा किंवा मानसिक रोग काहीही नसावा. तर तुमचा म्हातारपण सुखात जगण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्याला आपण फॉलो करायचं आहे आणि ती गोष्टी तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत. तर चला पाहूयात. तर सर्वात पहिली गोष्ट ही आहे, पैशाची बचत करा. तुमच्यासाठी पैसे सेव्हिंग करा, कारण उद्या कोणासमोर हात पसरण्याची वेळ तुमच्यावरती येऊ नये. तर कसं होतं ना, काही आई वडील त्यांच्याकडे जितकी सेव्हिंग असते किंवा प्रॉपर्टी असते ते सर्व काही आपल्या मुलांना देत असतात, कारण त्यांना वाटत असतं की आज नाही तर उद्या त्यांनाच द्यायचं आहे, मग आत्ताच देऊ. आपल्याला काय करायचं आहे, मुलं आहेत ना आपल्यासाठी, असा विचार करून ते रिकामे होतात आणि पैशासाठी त्यांना प्रत्येक वेळी मुलांसमोर हात पसरावी लागत असते. तर एक एक रुपयासाठी तुम्ही तुमच्या मुलांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर हात पसरत बसू नका, कारण ही नवीन पिढी आहे. जुनी पिढी गेली, जिथे आईवडील सांगितल्याप्रमाणे मुलं ऐकायचे, ते असेपर्यंत मुलांचं काहीच चालत नसायचं. पण आत्ता जग फार बदललेलं आहे. इथे कोणी कोणाचं ऐकत नाही. आई वडिलांना सांभाळून ते कर्तव्य नाही तर उपकार समजत असतात. तर मला इतकंच सांगायचं आहे, तुम्ही असेपर्यंत स्वतःच्या नावावरती काहीतरी ठेवा. पैसे असतील किंवा प्रॉपर्टी असेल, कारण ते तुमच्या हक्काचं असेल. रिकामे होऊ नका, कारण आजकाल पैशाला जितकी किंमत आहे तितकी माणसांना नाही. दुसरी गोष्ट आहे, मनसोक्त जगा. तुम्हीही बंधनामध्ये राहू नका आणि घरातील लोकांनाही ठेवू नका. हळूहळू सगळे अधिकार सोडून द्यायला शिका आणि शांतपणे जगा. म्हणजे सगळ्यांना आनंद द्या, स्वतःही आनंदात राहा. पुढची गोष्ट ही आहे, तुमच्या हक्काच्या घरामध्येच राहा. ते घर कसाही असेल तरी चालेल, कारण तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगता येईल आणि आनंदही घेता येईल. म्हातारपणामध्ये तटस्थपणे वागू नका. म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, सगळे माझंच ऐकलं पाहिजे, मी घरातील मोठा माणूस आहे. तर प्रत्येक वेळी घरातील लोक तुमचंच ऐकावं असं हट्ट धरत बसू नका. कधी कधी त्यांचंही ऐकावं लागतं. तर खूप रुबाबदारपणे वागू नका, जसे की तुम्ही अजून खूप तरुण आहात असे समजू नका. आणि कधीही तुमचं बँक बॅलन्स किती आहे हे कोणालाही सांगू नका. तर पुढची गोष्ट ही आहे, कोणावरही जास्त अवलंबून राहू नका की मुलं म्हातारपणामध्ये माझी काठी बनतील, कारण काळानुसार सगळं बदलत असतं. तुमच्या शरीराकडे तुम्हीच लक्ष द्या. जे पचतं तेच खा, ताजे अन्नच खा, जेणेकरून तुम्हाला पोटाचे कुठलेच आजार होणार नाहीत. जर कोणी बनवून देत नसेल तर स्वतः बनवून खा, पण ताजे अन्नच खा. तर पुढची गोष्ट ही आहे, तुमचे सगळे अधिकार सोडून द्या. अशा गोष्टी करा ज्याच्याने तुमचा माइंड, तुमचं मन आणि डोकं शांत राहील. तुमचे जुने मित्रमैत्रिणी, त्यांच्याबरोबर फिरायला जा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, कारण तुमचे जुने आठवणी आणखीन ताजे होतील. किंवा कीर्तन भजन करण्यासाठी मंदिरात जा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आता सगळ्यांसाठी जगलात, आता स्वतःसाठी जगा. तुम्हाला जे आवडतं ते करा. तर पुढची गोष्ट ही आहे, आपल्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. ते काय करत आहेत, हे काय करत आहेत, हे कुठे जात आहेत, या गोष्टींकडे तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल ना, तितकं तुमचं जीवन तुम्ही आनंदमय जगू शकाल. कारण आपला काळ गेला. आत्ताची ही पिढी आपल्याला चुकीची वाटत असते, पण ते त्याच्या जागी बरोबर आहे. काळानुसार सगळं बदलत असतं, हे मान्य करा. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, वायफट बडबड करत बसू नका. कारण वयस्कर लोकांना सवय असते की काही गोष्टी जर त्यांना आवडत नसतील, काही घरातल्या लोकांच्या काही गोष्टी आवडत नसतात, काही सवयी त्यांना पटत नसतात, तर त्यांच्यावरून ते नेहमी त्यांना टोमणी मारत असतात, काही ना काही बोलत असतात.
जर तुम्हाला आवडत नसेल तर त्यांना 1-2 वेळी सांगा. जर ते तुमचं ऐकत नसेल तर सांगणं सोडून द्या. तर वायफट बडबड करून तुमची किंमत तुम्हीच गमावून बसू नका. जर तुम्ही वायफट बडबड करत असाल तर घरातील सगळेच व्यक्ती तुमच्याकडे इग्नोर करत असतात. तर मला काय म्हणायचं आहे की तरुणपणामध्ये जे झालं ते झालं, पण आत्ता म्हातारपणामध्ये स्वतःची वाणी शुद्ध ठेवा, स्वतःचं इमेज चांगलं ठेवा. तर कोणाचाही मन दुखवू नका आणि कोणालाही अपमानित करू नका, कारण आपणच आत्ता या स्टेजवरती आहोत जिथे आपल्याला सगळ्यांची गरज एक ना एक दिवस भासणारच आहे. तर सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. तर अशी वेळ स्वतःवर कधीच आणू नका की तुमचेच मुलं कर्तव्य म्हणून नाही तर उपकार म्हणून तुमची सेवा करतील. सर्वात शेवटची गोष्ट, स्वतःची काळजी स्वतःच घ्या. कोणावर अपेक्षा ठेवू नका की तो मला येऊन विचारेल, कारण सध्या आत्ता या जगामध्ये सगळेच खूप बिझी आहेत, कोणालाही इतका वेळ नाही. चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःला रमवून ठेवा, म्हणजे तुमचा लक्ष दुसरीकडे जाणार नाही. तर आत्ताच आजपासूनच या गोष्टी फॉलो करा. तुमचा म्हातारपण कसा गेला हेच तुम्हाला कळणार नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेहमी खुश राहा, हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा. बाय.